हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मुक्ता आणि सागरच्या संगीत सोहळ्याला मी इथे आली आणि पूर्ण स्टार प्रवाह परिवार इकडे जमला आहे. तर माझ्यासोबत आता युवराज आणि पिंकी आहेत. एक तडकता फडकता परफॉर्मन्स देऊन दोघं माझ्यासोबत आता आहेत. खूप स्वागत दोघांचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? नमस्कार. पहिल्यांदा मी विजय अंधळकर म्हणजेच पिंकीचा विजय असो या मालिकेतला युवराज धोंडे पाटील. मी खूप छान आहे. संगीत सोहळा आत्ताच पार पडला आहे. आमचा एक जसं तुम्ही म्हटलात तडकता फडकता असा परफॉर्मन्स आम्हाला वाटेल तसा दिलेला आहे. सो डिस्क्लेमर त्याने टाकलंय, बाकी तुम्ही बघा. गोड मानून घ्या. पिंकी, काय सांगशील? म्हणजे खूप दिवसांनी असं संगीत सोहळा अटेंड केला, म्हणजे पिंकीच्या आयुष्यात थोडं काहीतरी आता छान घडतंय. तर इथे जेव्हा परफॉर्मन्स तुम्ही देताय, किती धमाल. सगळ्यात आधी नमस्कार सगळ्या जणांना. माझं नाव आरती मोरे, म्हणजे पिंकीचा विजय असो मधली पिंकी. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, ऑफकोर्स रोज त्या सेटनंतर इथे आल्यावर अजून वेगळी माणसं तर इंटरॅक्ट करायला मजा येते अजून. आणि आत्ताच आम्ही आमचा डान्स परफॉर्म केला. सो अजून बरेच सीन पण परफॉर्म करायचे. त्याची एक्साइटमेंट आहे की ते कसं असणार आहे आणि येस, वेटिंग फॉर दॅट. आम्हाला असं कळलं की पिंकी चॅलेंज वगैरे करणार आहे युवराजला. एकंदरीत तसं काय आहे का? हो, ती सगळ्यांना चॅलेंज करणार आहे. हो, म्हणून म्हटलं एक्सायटेड आहे की पुढचे सीन मला परफॉर्म करायला मजा येणार आहे, कारण की ती फुल ऑन त्या सगळ्यात ओन करते स्टेज आणि चॅलेंज वगैरे देते. म्हणजे जरा एक अशी गंमत असते. CCL खेळतात ना, सेलिब्रिटी क्रिकेट लीग. त्यामध्ये अख्ख्या भारतामधले म्हणजे साऊथची टीम, पंजाबची टीम, महाराष्ट्राची टीम, बंगालची टीम तिकडचे येतात आणि सगळे एकत्र परफॉर्म करतात आणि ती मजा घेतात. तसं आम्हाला काहीसं आज झालं आहे की इथे आलो आहे, सगळे कलाकार आम्ही भेटलो आहे आणि गप्पा मारतो आहे. सो तो एक गेट टुगेदर झाला आहे आणि कमाल मजा येते आहे खरं तर. क्लासिकल परफॉर्मन्स बघितला जो एकदम गोड होता. तुमचा त्याला तिखट, लवंगी मिरची टाईप असे सगळे पदार्थ एकत्र आले तसं वाटतंय. तर विजय, म्हणजे इथे तर हिने तुला नाचवलं आहे, पण घरी लेक किती नाचवते, की तिच्या तालावर किती नाचतो? खरं तर मला तिच्या तालावर नाचायला खूप आवडेल, पण आपलं ना शेड्यूल असं असतं. मी सकाळी 8 वाजता जातो, ते रात्री 10:30 वाजता, 11:45 वाजता घरी पोहोचतो. तोपर्यंत बिचारीची झोपायची वेळ झालेली असते. आत्ता मगाशीच बायको म्हणत होती, अहो काय चाललंय, कधी गेलायत, कधी येणार आहेत. आत्ता ती माहेरी आहे. सो तिच्या तालावर नाचायला आवडेलच, पण ते होत नाही. एखादी सुट्टी मिळते तेवढंच. मला वाटतं तिची झलक पहिली आम्ही दिवाळी इव्हेंटला बघितली होती आणि सगळे कॅमेरे अशाहून असे झाले होते. तर खूप गोड आहे आणि तिला जेव्हा भेटायची वेळ तेव्हा आम्ही नक्कीच एन्जॉय करू तिला भेटतं. पण आत्ता सागर आणि मुक्ताच्या संगीतला तुम्ही येणार आहात, तर एक स्निक पीक काय प्रेक्षकांना द्यायला आवडेल? काय ह्या भागात पाहायला मिळणार आहे आणि काय एक परफॉर्मन्स असणार आहे? अगदीच गाणं रिव्हील करायचं नाही आहे, तरी पण एक काय सांगायला? मी इन शॉर्ट असं सांगेन की खूप धमाल आहे. तुमच्या आवडीचे कलाकार सगळे तुम्हाला दिसणार आहेत आणि ते सगळे एकत्र येऊन एकदम त्यांनी म्हणजे बार उडवून दिला आहे मजेचा. तर ते बघायला तुम्हाला नक्कीच अजून मजा येईल. अजून मी फार एक्सप्लोअर काही म्हणजे रिव्हील करत नाही, कारण की ते गुलदस्त्यात असू देत काही गोष्टी. म्हणजे आत्ता जसं बोलले की लवंगी आणि तिखट आणि गोड, ॲक्च्युली इथं या आत्ता जे करणार आहोत सीन त्याच्यामध्ये ना सगळे आहेत. गोडवा आहे, रुसवा आहे, भांडणं आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. सो ते एक मिक्सचर बनून आहे ना, एक छान डिश तयार होणार आहे जी तुम्हाला नक्की बघायला आवडेल. उगाच नाही म्हणत स्टार प्रवाह परिवार, आपण राहतोही तसे आणि या भागातही तेच बघायला मिळणार आहे. सो थँक्यू सो मच पिंकी आणि युवराज. खूप मजा आली. म्हणजे तुमचा परफॉर्मन्स आम्ही बघितला आहे, प्रेक्षकांना बघायला थोडंसं वाट बघावी लागेल. सो थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.